राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिसरी एफआयआर दाखल केलेली आहे। कोंढाणे धरण प्रकल्पातील अनियमिततेप्रकरणी ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे। माजी जलसंपदा सचिव डीपी शिर्के आणि ठेकेदार निसार खत्री यांची या एफआयआर मध्ये नावे आहेत। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे जलसंपदा मंत्री असताना या संदर्भातील परवानग्या देण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्याने आता सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। हे कोंढाणे प्रकरण काय आहे आपण पाहतोय। सुनील तटकरे जलसंपदा मंत्री असताना या धरणाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। सुरुवातीला 80 कोटी 35 लाख रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली। स्थानिक आमदार सुरेश लाड यांचं उंची वाढवण्यासाठी जलसंपदा विभागाला पत्र त्या दरम्यानच गेलं आणि या सूचनेवरून 80 कोटींचा प्रकल्प 327 कोटींवरती नेण्यात आला। अंदाजपत्रकामध्ये कोणतीही तरतूद नसताना कामाला सुरुवात झाली। वन खात्याची परवानगी नाही, भूसंपादन नाही, धरणाचा आराखडाही तयार नव्हता, तरीही काम सुरू झालं होतं। उंची वाढवणार असल्याने नव्याने मंजुरीची गरज होती, मात्र ती घेतलीच गेली नाही असं आता चौकशीअंती सिद्ध होतंय। मुंबईच्या एफए कन्स्ट्रक्शनला धरणाचं कंत्राट देण्यात आलं आणि काम सुरू झालं।